नमस्कार सर्वांना. तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा आहे का, जी तुम्ही कोणालाही सांगत नाही, पण रोज मनात जपता? यश, पैसा, नोकरी, स्वतःचं घर की आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न? पण कधी-कधी असं वाटतं का, मी खूप प्रयत्न करतोय तरीही इच्छा पूर्ण का होत नाही? देव माझं ऐकतोय का? माझी वेळ कधी येणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ यांच्या प्रेरणेतून जाणून घेणार आहोत, मनातील इच्छा खरंच पूर्ण कशा करायच्या? कारण स्वामी समर्थ सांगतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." जर तुमच्या मनात श्रद्धा, स्पष्ट ध्येय आणि कृतीची तयारी असेल, तर तुमची इच्छा पूर्ण होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. चला तर मग सुरुवात करूया. इच्छा पूर्ण करण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमची इच्छा स्पष्ट असणे. आपण बऱ्याचदा म्हणतो, "मला यश हवं आहे." पण नेमकं कोणतं यश? सरकारी नोकरी, व्यवसायात वाढ, आर्थिक स्वातंत्र्य की समाजात नाव कमवायचं आहे? लक्षात ठेवा, अस्पष्ट इच्छा म्हणजे अस्पष्ट परिणाम. जर तुम्ही विश्वाला स्पष्ट सांगितलं नाही की तुम्हाला काय हवं आहे, तर तुम्हाला नेमकं ते कसं मिळणार? आजच एक वही घ्या, तुमची इच्छा स्पष्ट शब्दात लिहा. उदाहरणार्थ, मी 2026 मध्ये MPSC परीक्षा उत्तीर्ण होणार आहे. मी माझा स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करणार आहे. इच्छा वर्तमान काळात लिहा, जणू ती आधीच पूर्ण झाली आहे. स्वामी समर्थ यांची एक शिकवण आहे, मन एकाग्र असेल तर शक्ती निर्माण होते. जेव्हा तुमची इच्छा स्पष्ट होते, तेव्हा तुमचं मन, तुमचे विचार आणि तुमची कृती सगळं त्या दिशेने काम करू लागतं. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, माझी खरी इच्छा नेमकी काय आहे? कारण स्पष्ट ध्येयाशिवाय यशाचा प्रवास सुरूच होत नाही. इच्छा स्पष्ट केल्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. आजकाल आपल्याला सगळं लगेच हवं असतं. मेहनत आज केली की परिणाम उद्या दिसायला हवा, अशी अपेक्षा असते. पण जीवनाचा नियम वेगळा आहे. बी पेरलं की झाड लगेच उगवत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागते, काळजी घ्यावी लागते. तसंच तुमच्या स्वप्नांनाही वेळ लागतो. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, श्रद्धा ठेवा, सबूर ठेवा. कधी-कधी परिस्थिती तुमच्या विरोधात जाईल, लोक हसतील, अपयश येईल, पण याच क्षणी तुमची खरी परीक्षा असते. स्वामी समर्थांचे शब्द लक्षात ठेवा, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा भीती कमी होते. जेव्हा सबुरी असते तेव्हा घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेतले जात नाहीत. विश्व तुमच्यासाठी काम करत असतं, पण योग्य वेळ आल्यावरच परिणाम दिसतात. म्हणूनच स्वतःला सांगा, मी हार मानणार नाही, मी थांबणार नाही, मी विश्वास ठेवणार. कारण श्रद्धा आणि सबुरी हीच इच्छा पूर्ण होण्याची खरी किल्ली आहे. आता आपण तिसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, सकारात्मक विचारांची शक्ती. आपण दिवसभरात हजारो विचार करत असतो. पण प्रश्न असा आहे, त्यातील किती विचार सकारात्मक असतात? जर तुम्ही सतत मनात म्हणत राहिलात, माझ्याकडून होणार नाही, मी नशिबानेच कमजोर आहे, माझी वेळच खराब आहे, तर तुमचं मन त्यालाच खरं मानायला लागतं. लक्षात ठेवा, तुमचे विचारच तुमचं भविष्य घडवतात. स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा ठेवताना एक गोष्ट विसरू नका. श्रद्धा म्हणजे फक्त प्रार्थना नाही, तर सकारात्मक मनोवृत्ती. जेव्हा तुम्ही म्हणता, मी करू शकतो, मी नक्की यशस्वी होणार, देव माझ्यासोबत आहे, तेव्हा तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमचं लक्ष समस्यांवरून उपायांकडे वळतं. दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला 3 सकारात्मक वाक्ये बोला. मी करू शकतो किंवा शकते, मी नक्की यशस्वी होणार, देव माझ्यासोबत आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, कृती आणि सातत्य. इच्छा स्पष्ट आहे, श्रद्धा आहे, सकारात्मक विचार आहेत,
पण जर कृतीच नाही तर परिणाम कसा मिळणार? फक्त प्रार्थना करून चालत नाही. फक्त स्वप्न पाहून चालत नाही. दररोज त्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा ठेवा, पण मेहनत स्वतः करा. लक्षात ठेवा, देव दिशा दाखवतो, पण चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. तुमचं ध्येय MPSC असेल तर रोज अभ्यास करा. व्यवसाय सुरू करायचा असेल तर रोज काहीतरी नवीन शिका. आरोग्य सुधारायचं असेल तर रोज व्यायाम करा. मोठं यश एका दिवसात मिळत नाही. ते दररोजच्या छोट्या सवयींनी तयार होतं. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? दररोज थोडं थोडं पुढे जाणं. जरी मूड नसेल, जरी परिस्थिती कठीण असेल, तरीही एक पाऊल पुढे टाकणं. स्वतःला विचारा, आज मी माझ्या इच्छेसाठी काय केलं? कारण श्रद्धा, सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण कृती म्हणजे इच्छा पूर्ण होण्याचा खात्रीशीर मार्ग. आज आपण एक महत्त्वाची गोष्ट समजलो. इच्छा पूर्ण होण्यासाठी चमत्काराची वाट पाहायची नसते, तर स्वतःच चमत्कार बनायचं असतं. तुमच्या मनातील इच्छा काही साधी नाही. ती तुमच्या आत्म्याची हाक आहे. ती तुमच्या जीवनाचा उद्देश आहे. लक्षात ठेवा, इच्छा स्पष्ट करा, श्रद्धा आणि सबुरी ठेवा, सकारात्मक विचार ठेवा, दररोज सातत्याने कृती करा. स्वामी समर्थ यांचे शब्द नेहमी मनात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपासून तक्रार नाही, भीती नाही, हार नाही. आजपासून फक्त एक निर्णय घ्या, मी माझी इच्छा पूर्ण करणारच. जर तुम्हालाही तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रद्धा ठेवा, मेहनत करा आणि पुढे चालत राहा.